ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सर्व श्रोत्यांना माझा सविनय नमस्कार। माझे गुरु सरश्री यांना माझा नमस्कार। आजचा आपला विषय जो आहे तो म्हणजे आहे दोहे कबीरांचे। तर आधी आपण थोडंसं संत कबीरांबद्दल जाणून घेऊया। संत कबीरांचा जन्म साधारण 14व्या शतकामध्ये झाला। त्यांच्याबद्दल खूप डिटेलमध्ये माहिती नाही। त्यांच्याबद्दल त्यांच्या जन्माच्या अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत। तर त्याच्यामध्ये एक काही 2-3 दंतकथा आहेत त्या आपण ऐकल्यात। बऱ्याच दंतकथा आहेत, पण त्याच्यामधली एक दंतकथा अशी की पश्चिम किनाऱ्यावर, गंगेच्या पश्चिम किनाऱ्यावर एक मोठा तेजोबोल निर्माण झाला आणि त्यातून जे बाळ जन्माला आलं ते म्हणजे कबीर किंवा प्रकट झालं असं आपण म्हणतो। दुसरं असं की गंगेच्या किनाऱ्यावर कमळ वाहत आलं एक सुंदरसं, आणि त्या कमळातून एक बाळ निघालं। म्हणजे ते कमळ जेव्हा किनाऱ्यावर आलं तेव्हा तिथल्या गावकऱ्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्याच्यात एक बाळ होतं, ते म्हणजे कबीर। तिसरी कथा अशी आहे की एक विधवा स्त्री होती आणि ती अशीच एका संन्यासाचं दर्शन घ्यायला गेली। साधू, ते मोठे साधू होते, ते संन्यासी होते। तिने त्यांना नमस्कार केला आणि त्या साधूंनी ती विधवा आहे वगैरे हे न बघता तिला असा आशीर्वाद दिला की पुत्रवती भव, आणि पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला। आणि त्या साधूंच्या आशीर्वादामुळे तिला पुत्र झाला, बाळ झालं। आणि त्या काळामध्ये, तो काळ कसा होता आपल्याला माहिती, त्या काळामध्ये ती त्या बाळाला वाढवू शकणार नव्हती, म्हणून तिने त्या बाळाला गंगे किनारी सोडलं। आणि तिथे नीरू आणि नीमा नावाचं एक जोडपं होतं, त्यांना मुलबाळ नव्हतं। ते देवाची करुणा बघत होते की आम्हाला एखादं बाळ व्हावं, असे ते देवाची करुणा बघत होते। आणि ते फिरत फिरत तेव्हाच गंगेच्या किनारी आले, त्यांना ते बाळ दिसलं आणि देवानेच हा प्रसाद दिलाय असं समजून त्यांनी त्या बाळाला घरी आणलं आणि त्यांचा सांभाळ केला, ते म्हणजे कबीर। हे जे नीरू आणि नीमा होते ते मुस्लिम होते, त्यामुळे ते बाळ ते कनिष्ठ जातीचे होते, मुस्लिमांमधल्या कनिष्ठ जातीचे होते। आणि म्हणून ते बाळ त्यांनी सांभाळायला घेतलं आणि ते मौलवींकडे गेले। कशासाठी गेले की या बाळाचं आता नाव ठेवायचंय, तर आपण सुचवावं की काय नाव ठेवायचं। मौलवींनी त्यांचं जे पुराण आहे तर त्यातल्या आयाती अशा ते बघत होते आणि त्यांनी ठरवलं की जी आयात दिसेल आता उलगडल्यानंतर पान, त्याच्यामध्ये जे नाव आपल्याला दिसेल ते नाव या बाळाला ठेवायचं। आणि ते आयात उघडल्यानंतर जे नाव दिसलं ते कबीर हे होतं। तर त्या कबीर या शब्दाचा अर्थ आहे सर्वश्रेष्ठ। आता त्या मौलवींना वाटलं की कनिष्ठ जातीतलं बाळ आहे आणि त्याचं नाव कबीर म्हणजे सर्वश्रेष्ठ या अर्थाचं, म्हणून ते म्हणाले छे छे हे नाव नाही ठेवता येणार, आपण परत बघू। परत त्यांनी रँडमली, आता आपण रँडमली हा शब्द वापरतो म्हणजे असंच जनरल, अशी ती पानं पलटवली त्यांच्या पुराणाची। परत जी आयात समोर आली त्याच्यातही नाव होतं कबीर। परत एकदा बघितलं त्याच्यातही नाव होतं कबीर, आणि म्हणून त्यांनी शेवटी मान्य केलं की हो या बाळाचं नाव कबीरच राहील, आणि म्हणून कबीर हे नाव पडलं। संत कबीर हे अतिशय ज्ञानमार्गी होते। त्यांनी कधीही स्वर्ग, नरक किंवा मूर्तीपूजा याच्यावर त्यांचा कधीही विश्वास नव्हता। त्यांचा एक दोहा आहे प्रसिद्ध, त्यांनी त्या दोह्यात म्हटलंय की मी सगळीकडे भगवंत शोधायला गेलो, पण मला शेवटी तो भगवंत दिसला किंवा मिळाला किंवा अनुभवाला आला तो माझ्या हृदयामध्ये आला, माझ्या अंतरात्म्यामध्ये आला। आणि म्हणून त्यांनी मूर्तीपूजा कधीही मान्य केली नाही
ते सर्वानुभूती परमेश्वर याच्यावरच विश्वास त्यांनी नेहमीसाठी ठेवला. आणि ते त्यांनी दोहे दिले. आपण खूप वेळा दोहे असे काही प्रवचनांमध्ये किंवा कुठल्याही भाषणांमध्ये ते दोहे ऐकत असतो. आणि ते दोहे याचा अर्थ काय की दोन ओळींची जी कविता त्याला दोहे असं म्हणतात. जसं मध्ये चारोळ्या निघाल्या होत्या की 4 ओळींची कविता चंद्रशेखर भोसलेंचं, तसे हे दोहे. पण या दोनच ओळींमध्ये सुद्धा ते इतका मोठा अर्थ आणि इतकं मोठं तत्वज्ञान सांगून जातात की आपल्याला प्रश्न पडतो की अरे मी या 2 ओळींसाठी किती शब्द बोलले असते. किंवा कुठलीही गोष्ट आपल्याला कोणाला सांगायची असेल तर आपली कधीच एका वाक्यात पूर्ण होत नाही किंवा 2 वाक्यातही होत नाही. आपली त्याच्यात 10 वाक्य असतात. पण कबीरजींनी फक्त 2 ओळींमध्ये आपल्याला अनेक संदेश दिलेले आहेत. तर काही निवडक दोहे आजच्या प्रवचनासाठी आपण घेतले. कारण कबीरांचे दोहे हा विषय जेव्हा निवडला तेव्हा माझ्या पुढे दोहे म्हणजे इतके दोहे, आता यातला कुठलं घेऊ आणि कुठलं नको, इतके दोहे माझ्यासमोर आले. आणि प्रत्येक दोहा म्हणजे एक एक मोती होता. त्यातले काही दोहे आज आपण पाहूया. काही दोहे याचा दुसरा भाग मार्चमध्ये असणार आहे तेव्हा आपण पाहणार. त्यातला पहिला दोहा आहे तो आहे मला फिरे करमाही. किती सुंदर सांगतात बघा. मला फिरे करमाही जिव्हा फिरे मुखमाही. मला फिरे करमाही जिव्हा फिरे मुखमाही. मनवा फिरे चहुदिशी. मनवा फिरे चहुदिशी यहतो सुमिरन नाही. आपल्याला आपली आठवण आली की नाही? बरेच वेळेला जप करायचं आहे, गुरूंकडून आपण हे अनुग्रह घेतलेला असतो किंवा कोणीतरी सांगितलेलं असतं. आता जसं आपण प्रवचनात बोलतोय तेव्हा त्या ज्या प्रवचनकार असतात त्या सांगतात की नामस्मरण करा, नामस्मरण करा. हा जो नरदेह मिळालाय, नामस्मरणाने तुम्हाला मोक्ष मिळेल, नामस्मरणामुळेच या नरदेहातून सुटका होईल वगैरे वगैरे. आपण ठरवतो. आपली एक ती माळा किती सुंदर निवडून घेतलेली असते माळ. ती माळ आपण घेतो हातामध्ये, ठरवतो की हा आता आपण 10 माळा झाल्याशिवाय किंवा 1 माळ, आपण 1 माळ बोलूया. 1 माळ झाल्याशिवाय मी काय आता इथून उठणार नाही, 1 माळ करायचीच. किंवा काहींना अनुभव असतो, गुरूंनी सांगितलं असतं की 3 माळा तरी रोज काही करून करायच्याच. काय होतं आपलं अख्खा दिवस जातो वेगवेगळ्या गोष्टी करण्यावर. एकदम रात्री झोपायच्या वेळेला आठवतं अरे गुरूंची आज्ञा आहे. आणि मग ती जी आपण ते जे जप असतो, माळ आपण कशी कशी फिरवत पटापटा 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 श्रीराम जय राम जय राम जय राम जय राम जय असं करत करत ते तो जो जप असतो तो संपून टाकतो. ठीक आहे, असा जप केलाय, मी जप केलाय याची प्रौढी पण मिळवतो. पण आपण जर थोडासा विचार केला की तो जप करत असताना माझं मन कुठे होतं? मी तोंडाने म्हणत होते श्रीराम जय राम जय जय राम, जिव्हा फिरत होती त्यांनी मी म्हणत होते, हातामध्ये सुद्धा मी बरोबर. कारण उलट तिथे तर आपल्याला की कधी एकदा तो मेरुमणी येतोय आणि ती माळ संपते याच्याकडे पूर्ण लक्ष, त्यामुळे ती माळ जरा अंगणच भरभर फिरत होती. पण ते नाम घेताना ते जे श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम नमो भगवते कुठलाही आपला जो जप असेल तो त्याप्रमाणे ते जे नाम होतं, जे आपण ठरवलेलं होतं, त्या नामाकडे आपलं किती लक्ष होतं. हा विचार आपण केला तर आपल्या असं लक्षात येईल की पहिल्यांदा जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा नाव थोडंसं मनापासून घेतलं गेलं. पण नंतर हळूहळू ते ज्याला म्हणतात उत्स्फूर्तपणे किंवा प्रतिक्षिप्त क्रिया आपण विज्ञानामध्ये शिकलोय तसं ते प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे आपलं एकीकडे घेतलं गेलं.
जीभ फिरत राहिली तोंडामध्ये, पण ते नाम आपल्या मनापर्यंत, आपल्या हृदयापर्यंत पोहोचलं नाही. कबीरजी हेच सांगतात की असं जर नाम तुम्ही घेत असाल, भले तुम्ही रोज 10 माळा करा, पण असं नाम जर तुम्ही घेतलं तर त्याचं अर्थ तुम्ही नामस्मरण केलंच नाही असं होतं. कारण तुमचं त्या नामावर आपलं त्या नामावर प्रेमच नाही. जेव्हा आपण म्हणाल की मग कसं नाम घ्यायचं, तर आपण सगळ्यांनीच नाम घेताना त्या नामाविषयी, ज्या भगवंताचं नाम घेतोय त्या भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून, त्याचं रूप डोळ्यासमोर आणून, त्याचे गुण मनामध्ये आठवून ते नाम जर घेतलं तर ते खरं नामस्मरण केल्यासारखं होईल. कारण ते नाम आपल्या हृदयापर्यंत पोचेल, आपल्या आत्मारामापर्यंत पोचेल, आणि ते नामच आपल्याला खरा आणि शाश्वत आनंद मिळवून देईल. आणि असं नाम घ्या असं आपल्याला कबीरजी सांगतात. पुढे कबीरजी काय म्हणतात हे तर आपल्याला अगदी लागूच पडतं. म्हणजे हे जे दोहे आहेत ते 500 वर्षापूर्वी लिहिलेले आहेत, पण तेच दोहे आजही तंतोतंत लागू पडतात. दुःख में सुमिरन सब करे, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. सुख में सुमिरन अगर करे, सुख में सुमिरन अगर करे, तो दुःख का है वो होय. बरेच वेळा आपल्याला असं आपलं अशी एक वृत्ती झालेली असते की जेव्हा सगळं छान चाललेलं असतं की तर तेव्हा आपल्याला देवाची आठवण येत नाही. तेव्हा आपण आपल्याला जी सुख मिळतात त्याच्यामध्ये आपण मजबूत असतो. आपल्या विषयांना त्याचे विषय देण्यामध्ये आपण पूर्णपणे बुडून गेलेलो असतो. आणि मग धाडकन आपल्याला अचानक भगवंताची आठवण येते, नामस्मरणाची आठवण येते. कधी आठवण येते? काहीतरी संकट आलंय, काहीतरी दुःख निर्माण झालंय, मग मात्र भगवंत आठवतो. आणि भगवंत म्हणतो, अरे चोरा, इतके दिवस जेव्हा तू सुखामध्ये होतास, तुझं सगळं छान चाललेलं होतं, तेव्हा तू एकदाही माझी आठवण काढली नाहीस. आणि आता तुला माझी आठवण का झाली? कारण तू संकटात पडलास. आता तुला माझी मदत पाहिजे. म्हणजे याला काय म्हणायचं? कामापुरता मामा. बरोबर की? तसंच आपण भगवंताला ट्रीट करतो असं म्हणलं तरी चालेल की जेव्हा मला गरज आहे तेव्हा मी तुला आठवणार, आणि जेव्हा मला गरज नाही तेव्हा तू कोण? तेव्हा मी तुला कशाला आठवू? मला तुझी काय गरज आहे? अशी आपली वृत्ती झालेली आहे. आणि म्हणून कबीरजी पुढे म्हणताय की जर तुम्ही सुखात तुम्ही जेव्हा आहात, सगळं उत्तम चाललेलं आहे, सगळं अलबेल आहे, आणि तेव्हाही जर तुम्ही नामस्मरण घेत राहिला तर मग तुम्हाला दुःखच का होईल? का बरं असं म्हटलंय? म्हणजे याचा अर्थ असा आहे का की आपल्यावर संकट येणार नाही? तर त्याचा अर्थ असा नाहीये. एक तर पहिली गोष्ट याच्यामध्ये एक इशारा किंवा एक शिकवण अशी आहे की आपल्यावर संकट येतात, ती का येतात? तर भगवंत आपल्याला आठवण करून देत असतो की मी आहे, तू मला विसरलायस, तू तुझं खरं स्वरूप विसरलायस, तुझं स्वरूप चिन्मय स्वरूप आहेस, तुझ्यामध्ये मी आहे, तू मला पूर्ण विसरलायस. आणि तू देह बुद्धीने वागतोयस, तेव्हा आत्मबुद्धीमध्ये तू रत हो. ही पहिली गोष्ट. त्याच्यासाठी संकट येतात, त्याच्यासाठी दुःख येतात, पण आपण दुःख आधी की रडत बसतो. आणि का भगवंताने माझ्या म्हणजे असं केलं,
माझ्याच बाबतीत असं का घडलं असं भगवंतांना दोष देत राहतो. पण ती खरं तर भगवंताची कृपा आहे आपल्याला. कारण भगवंत परत आपल्याला आपल्या मूळ स्वरूपामध्ये येण्यासाठी आठवण करून देत असतो. आणि मग ठीक आहे, पुढे आता हा एक अर्थ झाला किंवा हा एक इशारा झाला या दोह्यातला. दुसरा इशारा काय की सुख में सुमेरना अगर करे तो दुःख का आहे को होय. सुख असो की दुःख असो, कुठलीही परिस्थिती असो, मी माझ्याकडे धन असो, दौलत असो, प्रसिद्धी असो किंवा नसो, कोणी मला काहीही बोलो, कोणीही आता मला सुख मिळो किंवा न मिळो, माझी कुठलीही स्थिती असो, पण तरीही अविरतपणे सतत मी नाम घेत राहणार. असं जर आपण आपल्या मनाशी ठामपणे ठरवलं आणि त्याचबरोबर पूर्णपणे मनापासून, पहिल्या दोह्यामध्ये इशारा कळलाय आपल्याला की नुसतीच जीभ फिरते आणि नुसतीच माळा फिरते, असं न करता मनापासून म्हणजे त्या भगवंताबद्दलचं प्रेम मनामध्ये ठेवून, किंवा दुसरं असं पण याच्यामध्ये इशारा आहे की जर आपण नामस्मरण सारखं आणि मनापासून करत राहिलो की त्या भगवंताबद्दल प्रेम आपोआप आपल्या मनामध्ये निर्माण होतं. अशी जर आपण नामस्मरण सुमिरन करत राहिलो तर कशी स्थिती येते, आपल्या मनाची स्थिती काय होते, तर आपलं मन जे आहे ते अधोगामी आहे, खाली खाली जाणार आहे. म्हणजे काय, विषयासक्त आहे. त्याला सारखं आपण मनाबद्दल बोललोय आता मागचे 2 भाग, त्याला सारखे विषय हवे असतात. मला हे हवं, मला ते हवं, हे करू का ते करू, असं सारखं चंचलपणा चालू असतो त्याचा. आणि तसंच दुसऱ्यांबद्दलही मनामध्ये सारखे क्रोध, दुसऱ्याविषयी मत्सर, हे सारखे काय म्हणतात विकार आपल्या मनामध्ये येत असतात. पण जर आपण नामस्मरण नेहमीसाठी अविरतपणे कुठल्याही स्थितीचं करत राहिलो तर आपल्या मनाची अशी अवस्था होते की हळूहळू ते मन अतिशय शुद्ध व्हायला लागतं. शुद्ध व्हायला लागतं म्हणजे काय, तर हळूहळू आपल्या मनाला पूर्वीचे विषयांमध्ये आपण अडकून पडत होतो. उदाहरण द्यायचं झालं तर एखादी मालिका, की ती मालिका बघितल्याशिवाय ना माझा दिवसच जात नाही, किंवा ती मालिका कधी एकदा तो पुढचा भाग दाखवतात आणि त्या मालिकेत काय होतं याची आपल्याला उत्सुकता लागलेली असते. हळूहळू या ज्या आवडी असतात, किंवा घरावर मला भरपूर साड्या आहेत माझ्याकडे, पण तरी सुद्धा आता ही नवीन स्टाईल आली आहे ना, आता ती बुट्ट्यांची साडीची आली आहे बघा स्टाईल, ती साडीवर चंद्रकोरीची, तर ती साडी मला पाहिजेच, माझ्याकडे असू देत साड्या, पण तरी सुद्धा मी ती साडी घेऊन घेणार. ते भलेही माझं कपाट साड्यांनी भरलेलं असू देत. तर ही जी आसक्ती आहे, हा जो लोभ आहे, तो हळूहळू आपोआप कमी कमी व्हायला लागतो. मग आपल्याला दुःख कशामुळे होतं, तर तिच्याकडे ती साडी आहे पण मला अजून घेता आली नाही, दुःख झालं मनाला. पण अहो, या नामस्मरणामुळे हे दुःखच व्हायचं जर बंद व्हायला लागलं पाहिजे. दुसऱ्यांविषयी मत्सर, असूया, किंवा आपल्याला जो राग यायचा दुसऱ्यांचा, काहीही आपल्या मनासारखं नाही झालं, ते जर हळूहळू कमी व्हायला लागलं, आपल्या अपेक्षा कमी व्हायला लागल्या, तर आपण आपोआप सुखामध्ये राहतो. आणि कबीरजी हेच सांगतात की नामस्मरणाने आपलं जे मन आहे ते हळूहळू शुद्ध व्हायला लागतं, आपल्या मनाचे विकार नाहीसे व्हायला लागतात, आपलं मन निर्मळ व्हायला लागतं. आणि आपण कुठलीही परिस्थिती असली, अगदी संकट आलं आपल्यावर, तरी सुद्धा आपण काय विचार करतो, ठीक आहे माझ्यावर हे संकट आलंय ना, मला याच्यातून काहीतरी शिकायला मिळणार आहे, आणि या संकटावरून मी कसं याच्यावर मात करेन याचा मी विचार करतो.
हे संकट माझ्यावर का आलं, आता मी काय करू, असे विचार मनात येत नाहीत. कारण आपोआप नामस्मरणामुळे मन सुद्धा सकारात्मक व्हायला लागतं आणि मनामध्ये आपोआप तो जो हृदयस्थ परमात्मा आहे तो नवीन नवीन कल्पना किंवा सृजनात्मकता वाढायला लागते. आणि म्हणून कबीरजी जे सांगतायत ते हे सांगतायत की सुमिरन म्हणजे नामस्मरण सतत करा, फक्त दुःखामध्येच त्याला आठवलंय असं करू नका. म्हणजे आपण सर्वजण नेहमीच आनंदी राहू. पुढचं जे आहे पुढचा जो दोहा आहे तो आहे आता राम नाम. पुढचा दोहा आहे का बघा, राम नाम सब कोई कहे. राम नाम सगळेच घेतात. कोण कोण घेतं? ठगत ठाकुर और चोर. जिस नाम से ध्रुव प्रह्लाद तरे, जिस नाम से ध्रुव प्रह्लाद तरे वह नाम ही कुछ और. का म्हटलंय असं? आपण म्हणा श्रीराम जय राम जय जय राम हा जप आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप, हेच नाम ते पण घेतात. आणि तेच नाम ध्रुव आणि प्रल्हाद या भक्तांनी पण घेतलं. मग याच्यामध्ये काय फरक? शब्द तर तेच आहे. मग तरी सुद्धा कबीरजी असं का म्हणतात? तर कबीरजींना इथे असं म्हणायचंय की रामनाम सगळेच घेतात, इथे आपणही आलो तर का. म्हणजे जे भक्त आहेत आणि जे भक्त नाही, आता आधी जे कबीरजींनी म्हटलं की जे फक्त दुःखामध्ये भगवंताला आठवतात असे पण नाम घेतात, आणि जे खरे भक्त आहेत ते पण नाम घेतात. जे लोकांना फसवणारे आहेत, ठग लोभी आहेत, असे पण नाम घेतात. ठाकूर म्हणजे कोण? राजा, ज्याच्या हातामध्ये सगळी सत्ता आहे. किंवा आत्ताचं जर आपण उदाहरण घेतलं तर राजकारणी म्हणा, असं आपण म्हणूया, ते पण नाम घेतात. आणि चोरी करणारेही नाम घेतात. पण ते नाम जे घेतात, आता याच्यात एक फरक बघा, त्याचा सूक्ष्म आहे की भक्तांमध्ये सुद्धा फरक आहे. जे श्रीमद भागवतामधलं जे सांख्यशास्त्र आहे, कपिल मुनींनी देवागती मातेला दिलेलं जे ज्ञान आहे त्याला सांख्यशास्त्र म्हणतात. तर त्याच्यामध्ये कपिल भगवंतांनी भक्ताचे प्रकार सांगितले. तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे भक्त सांगितले: तामसी भक्त, राजसी भक्त आणि सात्विक भक्त. आणि चौथा अजून एक प्रकार आहे तो म्हणजे निर्गुण भक्त. त्याच्यामधलं आता तामसी भक्त म्हणजे कोण आणि याच्यातलं कुठे बसतंय त्याच्यामध्ये ते बघू. ठग ठाकुर और चोर. आता लोकांना जे फसवणारे किंवा जे चोरी करणारे ते नाम का घेतात? की त्यांना नाम घेऊन काय म्हणतात देवबाप्पाला? माझी चोरी आज सफल होऊ दे तर का, मला भरपूर मान मिळते, ही इच्छा छान आहे का? नाही, कारण ती दुसऱ्यांना दुःख देणारी आहे. याला म्हणायचं तामसिक भक्ती. याच्यामध्ये परत ही भक्ती जी आहे ती स्वतःच्या फायद्यासाठी केलेली भक्ती आहे, बरोबर. दुसरी ठग सुद्धा असा दुसऱ्यांना फसवणारा, राजकारणी पण तसेच. किंवा दुसरी मधली जी भक्ती आहे राजसी भक्ती, राजसिक भक्ती, त्याच्यामध्ये काहीतरी इच्छा की मला सुख समृद्धी मिळावी. जसं आपण आता राजकारणी म्हटलं किंवा याच्यामध्ये जे ठाकूर म्हटले, त्यांची अशी इच्छा असते, ते का नाम घेतात? की मला सगळी भरपूर संपत्ती मिळावी, माझ्या हातामध्ये सगळी सत्ता असावी, याच्यासाठी ते नाम घेतात. ही झाली राजसी भक्ती. आता तिसरी, आता प्रल्हाद आणि ध्रुव आहे, त्यांची भक्ती कशी होती? त्यातल्या ध्रुवाची जी भक्ती होती ती सात्विक भक्ती होती. कारण ध्रुव बाळाने जी भक्ती केली, जे तप केलं, त्याच्या मनामध्ये जे सात्विक भक्त असतात ते मोक्ष मिळावा, भगवंताची प्राप्ती व्हावी अशी त्यांची इच्छा असते, किंवा
आपली पाप सगळी नाहीशी व्हावी याच्यासाठी ते भक्ती करतात. ध्रुव बाळाच्या मनामध्ये पहिल्यापासून ही इच्छा होती की मला सुरुची मातेने ढकललंय त्या राजसिंहासनावरून, तर मला अढळ पद मिळावं. भलेही त्याची भक्ती अतिशय उच्च असू देत, त्यांनी अनेक वर्ष तप केलेलं असू देत, पण त्याच्या मनामध्ये आता ही जी इच्छा आहे ती उत्तम इच्छा आहे, सत्वगुणी इच्छा आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या कुणालाही कुठल्याही प्रकारे इजा होणार नाही अशी ती इच्छा आहे आणि मंगल इच्छा आहे की त्याच्यातून तो मोक्षपदाकडे जाणार आहे. त्यामुळे ही त्याची जी भक्ती आहे ती राजसी भक्ती आहे. पण त्याने जे नाम घेतलंय ते मात्र पूर्ण श्रद्धेने पूर्ण प्रेमाने घेतलेलं आहे. आणि प्रल्हाद बाळ, अहो प्रल्हाद बाळाची भक्ती जी होती ती निर्गुण भक्ती होती. एवढी संकट त्याच्यावर आली, एकदाही भगवंताला तो मिळालेला नाहीये. पूर्ण भागवत वाचून काढा, एकदाही भगवंताला मिळालेला नाही. हे भगवंता, अरे मी तुझं एवढं नाम घेतो तरी माझ्यावर अशी संकट का? माझा पिताच मला कढईमध्ये टाकतोय, त्या डोंगरावरून ढकलून देतोय, तरी माझ्यावर ही वेळ का? हे तो एकदाही बोललेला नाही. त्याचा भगवंतावरचा विश्वास कधीही एक क्षणही ढळलेला नाही. आणि कुठल्याही लालसेने अगदी मोक्ष मिळावा याच्यासाठीही त्यांनी भक्ती केली. अहो चराचरामध्ये भगवंत आहे ही दृढ निष्ठा, हा दृढ विश्वास त्याच्या मनामध्ये होता. म्हणून त्याच्या पित्याने हिरण्यकश्यपूने जेव्हा त्याला विचारलं की या खांबामध्ये तो आहे का, तेव्हा अतिशय स्थिरपणे आणि निर्भयपणे, ही जी निर्भयता आहे ती कशामुळे आली? मगाशी ते कबीरजी सांगतात की तुम्ही सतत नामस्मरण करा म्हणजे तुम्हाला दुःखच निर्माण होणार नाही. अहो प्रल्हाद बाळाचं जिवंत उदाहरण, इतकी संकट त्याच्यावर कोसळली, त्याला तुरुंगामध्ये ठेवलं होतं त्याच्या पित्याने, त्याला जेवण अजिबात पाठवत नव्हते ते. प्रल्हाद बाळाने काय विचार केला? छान, बरी छान जागा आहे का, इथे एकांत या कारागृहामध्ये आणि मी अतिशय एकाग्रपणे माझ्या भगवंताचं नाम घेऊ शकतो. म्हणजे संकटातही, आता मी जे बोलले, संकटातही सकारात्मकता त्याच्या मनामध्ये होती आणि भगवंताबद्दल दृढ विश्वास, काहीही झालं तरी तो माझ्या पाठीशी आहे. आणि केवळ तोच आणि तोच सगळीकडे भरलेला आहे. आणि भगवंतानी त्याची जी भक्ती आहे, म्हणजे भगवंताला सुद्धा भक्ता विना चैन पडत नाही. लक्ष्मी मातेला सांगून त्या कारागृहामध्ये सुद्धा पूर्ण छान सुग्रास भोजनाचं ताट पाठवलेलं आहे. अहो डोंगरावरून खाली ढकललं तर खाली कमळ निर्माण झालेले, तिथे तो पडलेला आहे, त्या कमळावर पडलेला आहे. आणि याला म्हणतात निर्गुण भक्ती, की मनामध्ये कुठलाही लोभ नाही, कुठलीही आशा नाही की मी नामस्मरण केल्यामुळे, मी भक्ती केल्यामुळे मला काहीतरी मिळेल. कारण जेव्हा भगवंत त्या खांबातून प्रकट झाले, त्याच्यानंतर त्यांनी हिरण्यकश्यपूला मारलं. आपल्याला माहिती आहे, हिरण्यकश्यपूला मारलं आणि तरीही त्यांचा क्रोध शांत झाला नव्हता. आणि त्यांचं ते अकराळ विकराळ रूप पाहून, अहो सगळे देव आले होते, ब्रह्मदेव आले होते, लक्ष्मी देवी आल्या होत्या, 33 कोटी देव आले होते, पण सगळे थराथरा कापत होते त्यांचं रूप पाहून. ब्रह्मदेवांनी लक्ष्मी देवींना सांगितलं, लक्ष्मी देवी आपल्या पतिराजांचा क्रोध शांत करा. लक्ष्मी देवी म्हणाल्या, मी आतापर्यंत भगवंताचं हे रूप कधी पाहिलंच नाही, मी नाही बाबा त्यांच्या जवळ जाऊ शकत. आणि आपलं हे प्रल्हाद बाळ एवढं क्रौर्य त्या नरसिंह भगवंताच्या मुखावर होतं
दत्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या हिरण्यकशिपूचं पोट फाटल्यामुळे. नखाकरामधून रक्त असं निथळत होतं, पण प्रल्हाद बाळ अतिशय शांतपणे त्यांच्या पायापाशी उभे होते. नमस्कार करून हात जोडून त्या भगवंताच्या समोर उभे होते. आणि मग शेवटी ब्रह्मदेवांनी प्रल्हाद बाळाला सांगितलं, प्रल्हाद बाळा, जा बरं, तूच फक्त आता भगवंतांना शांत करू शकतो. प्रल्हाद अतिशय निर्भयपणे त्यांना नमस्कार केलेला आहे भगवंताला. आणि प्रल्हाद बाळाचा स्पर्श झाल्याबरोबर भगवंतांचा सगळा क्रोध निघालेला आहे. भगवंतांनी अतिशय प्रेमाने प्रल्हाद बाळाला उठवून मांडीवर घेतलंय आणि प्रश्न काय विचारलाय, प्रल्हादा, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे, बोल तुला काय वर पाहिजे. त्याच्यावर प्रल्हाद बाळाने दिलेलं उत्तर अतिशय महत्वाचं आहे. आणि संत कबीरांचा हा जो दोहा आहे तो आपल्याला तेच सांगतो की त्यांनी घेतलेलं नाम कसं वेगळं होतं ते सांगतो, त्यांची भक्ती कशी वेगळी होती ते सांगतो. प्रल्हाद बाळ म्हणाले, भगवंता, अहो हा प्रश्न विचारून की तुला काय हवंय ते माग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, हा प्रश्न विचारून तुम्ही माझी परीक्षा तर घेत नाहीये का? परीक्षा? कारण मी जी भक्ती केली ती काही मिळावं म्हणून केली असं आपल्याला वाटतंय का? म्हणजे हा जो निर्मोहीपणा आहे. आणि काय माग, तरी भगवंत म्हणाले काहीतरी माग. काय मागितलंय प्रल्हाद बाळांनी? माझ्या पित्याला मुक्ती होते. खरे महाभागवत असे असतात की जे दुसऱ्यांच्या सुखासाठीच जगतात. आणि फक्त ही मागणी मागितलेली आहे. आणि दुसरी मागणी मागितली आहे, काय मागणी मागितली आहे? भगवंता, प्रत्येक जन्मी मला तुझ्या चरणांची सेवा करायला मिळते. आणि हे जे निर्गुण भक्त असतात ना, कपिल भगवंत तेच सांगतात आपल्याला. कपिल भगवंत म्हणतात की हे जे निर्गुण भक्त असतात त्यांना कुठल्याही प्रकारची मुक्ती दिली, सायुज्य मुक्ती असो, सारूप्य मुक्ती असो, साष्टी नावाची एक मुक्ती असते. म्हणजे या याच्यामध्ये या मुक्ती म्हणजे काय की भगवंतासारखं रूप मिळतं, भगवंताच्या लोकामध्ये जाऊन राहायला मिळतं. अशा या वेगवेगळ्या मुक्ती आहेत 4 प्रकारच्या. तरी खरे भक्त, जे निर्गुण भक्त असतात, ते म्हणतात आम्हाला मुक्ती नको. ते म्हणतात आम्हाला फक्त तुझी सेवा करायचं सुख दे, प्रत्येक जन्मी मला तुझी सेवा करू दे. आपले तुकाराम महाराज म्हणून म्हणतात ना, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न भावा. आणि मला जन्म दे म्हणतात ते कशासाठी? तुझी भक्ती करण्यासाठी, तुझी सेवा करण्यासाठी. आणि हेच कबीरांनी या दोह्यामध्ये, किती महत्वाचा आहे हा दोहा, की रामनाम सगळेच घेतात हो. अहो हे आपल्याला पण लागू आहे, आपणही रामनाम घेतो. पण आपल्या नामामध्ये आपण जेव्हा ते नामस्मरण करतो तेव्हा त्या भगवंताच्या बद्दल जर तेवढी भक्ती नसेल, तेवढं प्रेम नसेल, तर तुम्ही कितीही माळा करा, आपण कितीही माळा केल्या तरी त्याचा काही उपयोग नाही. कारण आपण माळा केल्या, आपण नामस्मरण केलं, याचा सुद्धा आपल्याला अहंकार असतो. ते दिवसभराचं असतं ना नामस्मरण, गोंदवलेकर महाराजांसाठी घेतात. जे भक्त असतात, अनुग्रह घेतलेला असतो, ठेवलेलं असतं. सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत आमच्या घरी येऊन तुम्ही नामस्मरण करा. आपण जाऊन जप करतो, बरोबर. पण तो जप झाल्यानंतर माझ्या 10 माळा झाल्या हे सांगितल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. हा काय? हा अहंकार आहे की हे मी केलंय.
अहो हे कोण मी करणार आहे? तो जो भगवंत आहे ना आपला, तो हे करतोय. आणि त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांचं एक फार सुंदर आहे वाक्य, दोन एका अभंगातली तिची दोन वाक्य. ज्ञानदेव मौन जपे माळ अंतरी, ज्ञानदेव मौन जपे माळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. अगं तो अंतरात म्हणजे खऱ्या भक्ताचं जे म्हणजे हळूहळू नामस्मरण जर तीव्र तीव्र होत गेलं, आपल्या शरीरामध्ये भिनत गेलं, परावाणीपर्यंत पोचलं, तर अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्याला नामस्मरण करावंच लागत नाही. तो जो अंतरात्म्यातला जो भगवंत आहे तोच नाम घेतो. आणि त्यावरच संत कबीरांचाही दोहा आहे. हा दोहा मी आता सांगते, पण या दोह्यावरचं थोडं निरूपण आपण जेव्हा परत दुसरा भाग असेल तेव्हा परत एकदा घेऊ. दोहा आहे, दात होट हिले नाही, दात होट हिले नाही जिव्हा करेन काम, दात होट हिले नाही जिव्हा करेन काम, राम हमारा काम करे, राम हमारा काम करे, हम बैठे आराम. या दोह्याचा अजून एक अर्थ आहे. आता मी एक जो सांगितला तोही आहे आणि अजून अर्थ आहे. याच्यावरचं निरूपण 4 मार्चला याच्या पुढचा भाग कबीरांचे दोहे या विषयाचा आहे. तर तेव्हा आपण पुढचं म्हणजे याच्यावरचं पुढचं निरूपण बघूया. अजून मनशुद्ध तुझं चा तिसरा जो भाग आहे तो आता 4 फेब्रुवारीला असणार आहे. ज्यांना कोणाला आपतांना ऐकवायचं असेल आधीचे दोन्ही भाग ते गीता धर्म मंडळाच्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहेत, तर ते जरूर ऐकवावे. तर आधी आपण तो विषय आधीचा राहिलाय म्हणून तो विषय संपवून नंतर परत कबीरांच्या दोह्यांकडे येणार. आता ऍक्च्युअली 6 दोहे मला घ्यायचे होते, पण एवढेच आता झाले. शेवटी तो आहे करून घेणार. जेवढं झालं तेवढं भगवंतानी करून घेतलं. श्रीकृष्णार्पण. आणि हे सांगताना हे बोलताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी. आणि जे काही उत्तम झालं ते माझ्या गुरूंचं होतं. श्रीराम जय जय.